आणि ते हे मी नाही बोललो, बाळा बांगर बोललेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली. त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा. शेवटी औषध प्यायची पाळी SP कार्यालयाच्या समोर आली. मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो, मोकामधला आरोपी. असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतात. त्यात यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत अतिदक्षता विभागातनं. पोलीस हे नुसतं उत्तर देत आहेत, काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही. फक्त हे बघा, ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं 21 ऑक्टोबर 2023 पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फडमन दोघच लढतायत. मग पोलिसांचं SP तिथं आल्याच्या नंतर SPचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे. त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे. बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा 15-20 दिवस होऊन गेले. एवढ्या दिवसामध्ये उचलला. आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक DYSP ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला, तो काय तपास करणार. काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता LCB कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या घेतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून. आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले. मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले. ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही. अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जी LCB आहे LCB मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी. डबल मला नावं घ्यायची गरज नाही. मग त्या SPंनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत. त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको SPंनी. त्यांना LCBला घ्यायचं, त्यांना फक्त परळीतून काढायचं. नंतर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल. सर, धनंजय मुंडे यांच्या भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का. तुम्ही काही दिवसांपूर्वी SPचं कौतुक करत होतात, परंतु DYSP असतील किंवा इतर अधिकारी असतील हे SPच्याच आधिपत्याखाली येतात. SPची भूमिका SPची भूमिका संशयास्पद नाही, परंतु SPंना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे. जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते. धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिले, माझ्या डोळ्याने मी बघितलंय. महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते, कुणी ते ब्लड आणि ते हाडोकान ते आणून दाखवलं. याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं. कार्यपद्धती कुठेतरी संशयाची नाही, संशयाची नाही, परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात. हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे. शंभर टक्के हे मी नाही म्हणलं.